दाखवायचं नाही, दुसरीच वाटी आहे, जास्त दुसरी नाही, पाचवी. इतक्यात थाळी पूर्ण भरली आहे. सकाळपासून फोन मध्ये बसले, काहीच सुधरत नाही ना तुम्हाला. देतो बाई फोडू. तर घे पिऊन. सकाळी सकाळी मळमळ होती, पण काय करू आता. घे पिऊन, काय नाही होत. सो मॉर्निंग झाली आहे व्यवस्थित, चाय नाश्ता पण झाला मस्त. आता प्रियाने स्वयंपाक पण बनवला आणि रिमाइंडर पण आला प्रियाचं अमेझॉन कडून. हेल्दी खाने का समय हुआ. सो नेक्स्ट काय प्लॅन आहे मॅडम? तू शेक दे ना प्लीज. पण शेक आता जेवण करायचं ना पहिले. का आता टाइम झाला ना. असं का करतेस? जेवणाच्या मध्ये घ्यायचं शेक. मग आता जर शेक दिला मी तुला तर जेवण कधी करशील? 2 वाजता. दूध आहे का? दूध फ्रीज मध्ये बघा. किचन ओटा कसं साफ झाला? एकदम मस्त. हे बघा तुमच्यासाठी फिश पण रेडी आहे. ओके थँक्यू. याच्यात चपाती आहे, याच्यात डाळ आहे, उडीद डाळ आहे बघा. उडीद डाळ, काळीवाली डाळ. प्रीतमला खूप आवडते डाळ ती, त्याच्यामुळे मी बनवत राहते नेहमी. चल मी देतो शेक बनवून तुला फास्ट एकदम. सो प्रोटीन शेक द्यायचा आहे म्हणून पहिले त्याला साठी लागेल शेकर. त्याच्यात नका करू. मग नाही त्याच्यात बबल्स राहतात, नको. बबल्स राहतं म्हणजे अगं प्रॉपर शेक करून देतो. नाही याचे हे बघा, याच्यात करा. ठीक आहे. ओके ब्लेंड करू तू म्हणतेस. छान होतो माहिती का शेक. हे मिक्सरचं भांड आहे छोटस बघा, पण याच्यात खूप भारी शेक बनतो. आणि पिण्याची पण इच्छा होते, आणि ते बबल्स जे असतात बिलकुल राहत नाही, पावडर पण राहत नाही. एकदम छान, जसं आपण मिल्क शेक वगैरे याच्यात पितो बघा, सेम तसं लागतं. खूप भारी. आणि ना असं हे दिसतं ना, असं मला खूप भारी वाटतं. त्याच्यात काय भारी वाटण्यासारखं का? मिक्सरचं भांड आहे. जे आपलं ते काढा, छोटस मिक्सर काढा. हे बघा, हा एक पिल्लू मिक्सर आम्ही घेतलेला आहे, अगारो ब्रँडचा आहे. खूप छान आहे मिक्सर, म्हणजे इमर्जन्सी कुठे पण, आणि लाईट गेल्यावर पण इन्व्हर्टरवर एकदम सुपर फास्ट चालतं. म्हणजे जास्त खेचत नाही, इन्व्हर्टर खेचतच नाही ऍक्च्युली, खूप कमी व्होल्टेज घेतं ते. हा, आणि याला ना एक अजून असं भांड पण आहे स्लाइस करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला कांदा जर गोल कटिंग करायचं ते पण करू शकता. तुम्हाला हलवा गाजरसाठी एकदम बारीक बारीक स्लाइस मध्ये गाजर कटिंग करायचे ते पण, म्हणजे कोणताही शेप तुम्ही काकडीला, गाजरला, टोमॅटोला देऊ शकता, आणि ते पूर्ण तसंच निघतं. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते दाखवेल, पण खूप छान. कम्प्लीट व्हिडिओ बनवू आपण. हा, कम्प्लीट व्हिडिओ बनवू. सो हे अगारो ब्रँडचं ब्लेंडर मिक्सर आहे. चला आपण बनवूयात शेक. साठी पाणी भरून ठेवलं. थँक्यू. आणि मी मटक्यातला पिणार म्हणून माझ्यासाठी मटकं भरून ठेवलं. तुझी ती 2 लिटरची बॉटल कुठे गेली? चांगली गोष्ट आहे ना. आज संडे आहे त्यामुळे सर्व लेट चालू आहे. मी पण अजून आंघोळ नाही केली आहे, 12 वाजलेत. आता करेल. संडेला कसं थोडंसं रिलॅक्स राहतो ना, त्यामुळे मग लेट उठायचं, लेट काम करायचं. हे बघा पाणी पिते, परत तुम्ही बोलतात पाणी पित नाही असं. आता शेक पण प्यायचंय तुला. हा, मग आता थोडा नाश्ता केलाय ना. नाही परत मी ऐकून नाही घेणार, आत्ताच पाणी पिलं थांबा 2 तास असं तसं. तिच्या गळ्याची नळी आहे ना अशी एवढीच आहे अशी, त्याच्यात एक घोट पाणी प्यायला सुद्धा अर्धा तास लागतंय. हे जाईल बाजूला. आता हे काही कामाचं आहे, माझ्याच प्रोटीनचं काम करतं. मग तुम्ही पण याच्यातच घेत जातो, कारण की त्याचे बबल्स राहतात ना, ते किडनीवर अफेक्ट करतात माहिती तुम्हाला. मी बबल्स ठेवतच नाही पहिली गोष्ट. याच्यातच करायचं. बरं ठीक आहे, आतापासून मी यामध्ये करेल. हे बघा, 150 ml घ्या, जास्त घेऊ नका. सकाळी दूध पाजताय मला. ऍक्च्युली मला दूध बिलकुल आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. पण आता ते शेक मुळे मी पिते, त्याच्यामध्ये मी प्रोटीन पावडर टाकते, मध्ये चॉकलेट सारखं फ्लेवर येतं ना, मग ते छान लागतं. मला समजत नाही दूध आहे म्हणून. हे बघा, हे 1 चमचा. 2 टाकता तुम्ही? हो, 2 चमचे सांगितलेले. बापरे. म्हणजे त्याचं माप आहे 150 ml दुधाला 2 चमचे प्रोटीन. ओके, म्हणजे हिचं माप ठरलेलं आहे 2 चमचे. असं काही प्रत्येक जणांनी 2 चमचे नसतं घ्यायचं. सो हे लावलं भांड आहे बघा, खालून असं उलट करायचं. आणि आता हे असं दिसतं ना, ते मला ते आवडतं बघायला. त्यानंतर प्लग इन करायचं. हे हो गया अपना
जुसर चालू। हो गया 2 मिनट में प्रिया का प्रोटीन शेक रेडी। हे बघा एकदम मस्त झालंय। आता हे ग्लास मध्ये काढायचं, यामध्ये प्यायचं तर पिऊ शकतात। हे असे असे 2 भांडे घेतलेले आहेत ना, एवढे भांडे कशाला म्हणजे या मिक्सर सोबत असे 2 भांडे आले आहेत। सो मग ती एक घेतली, ग्लास आलेला आहे पिण्यासाठी, बट आता नाही दोन्ही पिण्यासाठीच आहे, दोन्ही मिक्सर साठी पण आहे। हो ओके। हे बघा हे माझं मॉर्निंग डाएट प्रियाने आता दिलं वाढून, इकडे थोडंसं पडलं त्याच्याकडून भाजी आणता किंग फिश फ्राय, चपाती आणि डाळ, उडीद डाळ। याच्यासोबत सलाड पण आहे, पण आता सलाड संपलाय ना आज गरीबाचा बिचारा, मला सलाड पण नाही आणत कोणीच। मी फ्रीज साफ केलंय, सर्व सामान फेकून दिलंय फ्रीज मधलं आणि सगळे नवीन कधी आणायचं? नवीन आणून आता ते भरावं लागेल फ्रीज। तुम्ही घ्या जेवण करून, मी आता प्रोटीन शेक जस्ट पिलाय आणि थोड्या वेळाने मी जेवण करेन। ओके मॅडम। ते थाळी आहे बघा आपली, कोणती? पुरोहित थाळी। पुरोहित थाळी, तिथे ना मला मँगो ज्यूस खूप आवडतो, पण आता मँगोचं सीझन नाहीये, नाहीतर 100% आंबे महाग जरी असले तरी पण तिथे भेटतं पुरोहित थाळीमध्ये मँगो ज्यूस। काम कर, जेवायला जायचंय ना आपल्याला तर मम्मीला पण बोलवून घे, मम्मीला, विशालला, किट्टूला, पप्पाला, सगळ्यांना बोलव, म्हणजे कसं आहे सहपरिवार एक थाळी भोजन होऊन जाईल मस्त। आणि खाण्याची पण इच्छा होते ना, खाल्लं जात नाही, सगळे सोबत असले की खाल्लं जातं। नाहीतर मग ही काय करते, मी खात असलो का मला म्हणते बापरे एवढं खातात, थाळी उलटा खाल्लं पाहिजे, पण आमच्या थाळीमधलं कधीच संपत नाही। थाळी संपतच नसती, थाळी ही अनलिमिटेड असते, एक्स्ट्रा घेत नाही मी, फक्त आंब्याचा रस असतो ना, आमरस तोच फक्त एक्स्ट्रा घेत राहते, पण तेच आता सीझन नाहीये, पण मे बी आज बासुंदी असायला पाहिजे। मग सो चल आवर लवकर, पटापट आवर, पटापट चल, मग जाऊया आपण। मी काय बोलते, आता 7:30 वाजले, थोडीशी भूक लागू द्या ना, म्हणजे जरा बरं वाटतं खायला। ठीक आहे, मी जाऊ का परत? पोट हलका करून येतो थोडस। घाणेरडे काय घाणेरडे, मग काय त्याच्यात जागा तर पाहिजे। चाललोच कुठे गेली? आवडलं का नाही मॅडम? आवडलं, थोडं पावडर लावून देते। हा, गोरी गोरी दिसायला का? तर मी पोट्री कामं केलं आणि ड्रेस पण चेंज केला, म्हटलं थोडस बाहेर चाललो होतं, जरा चांगला टी शर्ट घालून जाऊया। टी शर्टच घातला, कारण शर्ट मध्ये परत मग आहे ना थोडस असं अनकम्फर्टेबल होऊन जातं मला। आणि प्रियाची तयारी बघा घ्या एकदा मस्त, मला कंटाळाला तयारी करायचं नॉर्मल, आणि 9:30 वाजले नेमकं जायचं, आणि मला नौशा फील होते केव्हाच, तर मग मी टॅबलेट घेतली आता। मी म्हटलं 10-15 मिनिट थांबा आणि मग जाऊ आपण। मम्मीला फोन केलेला, मम्मी बोलली भाऊ बाहेर गेलाय आणि पप्पा पण बाहेर आहे, सो किट्टू आणि मीच आहे, तर आणि घरी जेवण पण खूप बनवलंय, सो तुम्ही जाऊन या। नाही तर त्यांना घेऊन गेलो असं किती मजा आली असती का, सगळे सोबत असलं की बरं वाटतं। हो ना। सो चल आता आपण जाऊ, तुझा मूड झालाय तर आपण काय तुझा मूड ऑफ करणार नाही, तर लवकर चालव। मी आता फायनली पुरोहित थाळीला पोहोचलो, मम्मी ते नाहीये तर जातो आम्ही, थाळी खाऊ मस्त आज, एन्जॉय करू। काय प्रियाला आहे ना बाहेरचं खायचं होतं आज। बाहेरचं नाहीये, चांगलं थाळी आहे आणि व्हेज थाळी, बाहेरचं इन द सेन्स बाहेर जेवायचं होतं घराचं। मला जाम कंटाळा आलेला, कारण म्हटलं चल बाहेर जातो घेऊन, कसं आहे क्रायविंग्स तुझ्या येतात ना त्या पूर्ण करायच्या आपल्याला, सगळ्या पूर्ण खावं लागेल बरं का थाळी तुला, माझ्याकडून कधी संपत नाही, मला जे आवडेल मी तेच खाईन, तरी पण पूर्ण खावं लागेल, नाही तर मग तुला बिल भरावं लागेल। अरे बापरे, तयारी झाली लगेच असतो पटकन एकदम। तुमचं काय माझं काय एकच आहे, मला माहिती पेपर आहे। हे बघा इतकी मोठी थाळी आहे ही पूर्ण भरून देतील आणि अनलिमिटेड आहे, किती खायचं तितकं खा, यातलं जे पण पाहिजे रिपीट येतील। जेवणाच्या अगोदर हँडवॉश करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी हँडवॉश करून बसलो आणि मग नंतर प्रिया गेली। झालं का हँडवॉश? मेन म्हणजे इतकी मोठी थाळी असून सुद्धा बिलकुल ते सर्व करायला टाइम लावत नाही, जसं आपण बसतो तसं ते प्लेट भरण्यासाठी लगेच येतात। मग त्यामध्ये सुरुवात झाली चटणीपासून, चटणी पण 3-4 प्रकारची आहेत त्यांच्याकडे, त्यासोबतच हे बघा लगेच इकडे हँडवॉश करण्यासाठी पुन्हा एकदा आले। मी उगाच तिकडे हँडवॉश करून आलो यार, आधीच हँडवॉश करायला नव्हतं पाहिजे। इथं मस्त सोय, हे बघा हे प्रियाने नाही केलं कारण तिने ऑलरेडी तिकडे पण हँडवॉश केलं होतं, बट मी करून घेतलं, संधीचा फायदा। त्यानंतर हे काय, अरे वा हा तर ढोकळा आहे, इकडे छान्स आणि पुदिन्याचंच पाणी वाटतं, जलजिरा राईट। हे बघा हा ढोकळा आहे, खमंग ढोकळा, नाही ढोकळा आपला ढोकळा।
आता वेळ आहे भाजी येण्याची. हे बघा भाजी आले. 3 ते 4 प्रकारच्या भाज्या असतात. त्यानंतर कढी, वरण, हे सर्व काही असतं इथे. पिठलं पण देतात कधी कधी. हां, आज आम्हाला डाळ होती, त्यानंतर पनीरच्या भाजी होती, त्यानंतर बटाट्याची भाजी होती आणि एक ही हिरवी मुगाची डाळ होती. त्यासोबतच वरण, सर्व हेल्दी जेवण आहे आणि कढी हे फिक्स आहे. त्यानंतर पंचपक्वान्न रोज घेतले तर किती भारी जेवण जाईल. मग हेल्दी होशील एकदम. तूप लावून चपाती, पूर्ण गावठी तूप सगळं वापरतात इथे. हां, तूप लावून मस्त चपाती आली. पुरी पण दिली. बासुंदी आहे ना, बासुंदी दीजिए. बासुंदी खाना था. तुझं नशीब चांगलं आहे बरं का. जेव्हा मँगो ज्यूस खायचा राहिला तेव्हा मँगो ज्यूस येतं. हो ना. इतक्यात थाळी पूर्ण भरली आहे. छोटी आहे काय पुरणपोळी कुठं ही छोटी वाली. इतकी छोटी पुरणपोळी मी नैवेद्याची सुद्धा नाही बघितली. फर्स्ट टाइम बघतोय. हाँ, बासुंदी ज्यादा खाएंगे हम. ज्यादा मिलेगा ना. हाँ, दबा के मिलेगा. अनलिमिटेड आहे ना, अनलिमिटेड आहे. आपल्याला एवढं जातच नाही. पुरणपोळी दाखव एकदा. हे बघा पुरणपोळी सगळ्यात छोटी. घी ऊपर से. हाँ घी आहे. हाँ हाँ घी. हाँ दीजिए ना फिर. ये क्या है? लहसुन चटनी. लहसुन चटनी. अजून थाळी पूर्ण भरली नाही आपली. मिर्ची. हाँ डालो फिर सब कुछ डालो आज. आता चालू झाली पुरणपोळी. आता पूर्ण थाळी बघ. ओहो क्या बात है. थँक यू. हे वेर करून खायचंय. हा, हे कंपल्सरी घालावं लागतं. ओ काका एक फोटो काढा ना आमचा. चला, काकानी एक मस्त फोटो सुद्धा दिला काढून. आता आपण जेवण करूया. दुसरीच वाटी आहे, जास्त दुसरी नाही, 5वी. गप्प बसा. एवढं मी पिते का कधी. बस बस बस. एक तांब्या घेऊ का तुला भरून. भाजी बघा सगळ्या तसेच राहिलेत माझ्या. नाही नाही बस रोटी एक. कारण रोटी का मागवली, भाजी संपवायची सर्व. एक ग्लास भरून बासुंदी घेऊ का तुला. घे. इकडेच बरं वाटतं तुला. एकदा वाजव बेल. बेल वाजव ना एकदा. इथली एक खासियत बघा आता. दाखवायचं नाही तिकडे दाखवा. वाजव. बस बस. मस्त ना. आपल्याला असं करायचं घराच्या बाहेर. ते आओ चालत चालत जायचं घरी आता. चल. जेवण झालंय माझं तर. मग तुला मी तेव्हाच बोललो मी गाडी लोटायचं काम करतो. नको नको. नाही ते काम कर तू. धर का मागून पकड आणि मी गाडी पळवतो हळू. हा पळवतो. पळायचंय का आपल्याला. झाली का इच्छा पूर्ण. फ्रेश पासून होतं आज जेवण आणि मस्त रोजच होतं. फ्रेश राहतो. हा रोज असतं फ्रेश. पण मग छान होतं आणि बासुंदी पण मस्त टेस्टी होती. किती वाटा पिल्या खरं खरं ओरिजिनल सांग. घी होतं. खरं खरं सांगा. कॅमेरा बंद केला खरं किती खरं पिल्या. सांगते तुमची शपथ सांगते 2 वाटी. सुरुवातीची एक पकडून लास्टला एक घेतली म्हणजे असे 2च. आईस्क्रीम खायचं का. नाही काहीच नाही आता. आता मला उद्यापर्यंत काहीच देऊ नका. चलो मग घरी जाऊ आता. हे बघा जास्त जेवण झालं म्हणून बाई मला 5-6 राऊंड मारले. 5-6 राऊंड मारवले बळजबरी. मला चालायची इच्छा नव्हती पण आता तिच्यामुळे चाललं. कारण आहे ना खूप जेवण झालं. आता डायरेक्ट झोपायची इच्छा झाली मला पूर्ण. मी तर आज दुपारी खूप झोपली खूप जास्त. आणि मी नाही झोपलो म्हणून मला झोप येते. पण ही झोपली म्हणून हिला झोप नाही येते. सो आता जातो वरती. आता खूप राऊंड झालाय. यायचं ना वरती. चलो ऊपर जाते. चलो.